नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सुंदर असे सोपे असे मोत्याचे फूल शिकवणार आहे। चला तर मग आपण ते फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। हे पहा, तुंगुस, मोती, हे रंगीत मोती, सुई आणि कात्री। चला तर मग आपण फुलं बनवायला सुरुवात करूया। हे दोघी 5 नंबरचे मोती आहेत आणि तुम्ही कुठलाही कलर वापरून हे फुलं बनवू शकता। हे पहा, हे आपल्याला अशा प्रकारची फुलं बनवायची आहे। चला तर मग आपण फुलं बनवायला सुरुवात करूया। हे पहा, ही सुई घेतलेली आहे। सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। आता आपण सुईमध्ये 12 मोती ओवून घेणार आहे। एक रंगीत, एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा, असे आपण 12 मोती ओवून घेणार आहे। चला तर मग आपण आता मोती ओवून घेऊ। हे पहा, मी रंगीबेरंगी फुलं बनवलेली आहे। आता मी लाल कलर ओवून घेणार आहे। लाल आणि पांढरा हे दोन कॉम्बिनेशन आपल्याला ह्या फुलामध्ये बनवायचे आहे। हे पहा, हा लाल मोती ओवून घेतला। आता आपण एक पांढरा, असे आपल्याला 12 मोती ओवून घ्यायचे आहे। लक्ष द्या मैत्रिणींनो, फूल एकदम साधे सुंदर सोपे आहे। ह्याची आपण ताटाभोवतीची मैरप बनवू शकतो। आता पहा, हे आपले 11 मोती ओवून झालेले आहे। सुरुवातीला आपला एक रंगीत मोती येतो आणि शेवटी आपला एक पांढरा मोती येतो। पहा, आपण हे असे 12 मोती ओवून घेतलेले मोती पहा, असे आपले हे 12 मोती ओवले गेलेले आहे। आणि आता ह्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे। तर गोल मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते मैत्रिणींनो, कसा बनवायचा ते। ही जी गाठ दिसते दोऱ्याची, ह्या गाठीजवळचा हा जो एक रंगीत मोती आहे, त्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढून घेणार आहे। ही अशी सुई आपण बाहेर काढली। सुई अद्धर काढायची, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा। हे पहा, हा असा आपला सर्कल तयार झालेला आहे 12 मोत्यांचा। आणि आता आपण ह्या 3-4 मोत्यातून सुई परत बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल। हे पहा, ही अशी सुई काढून घेतलेली आहे। फूल एकदम सोपं आहे मैत्रिणींनो, थोडं लक्ष द्या, तुम्ही करून पहा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई काढलेली आहे। आता आपण हा एक रंगीत मोती आणि 3 मोती रंगीत ओवून इथे एक आपली चौकट तयार होणार आहे। आता मी 3 रंगीत मोती ओवून घेते। हे पहा, हे आपले 3 रंगीत मोती ओवून झालेले आहे। हे 3 रंगीत मोती ओवून घेतल्यानंतर आपण ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढलेली पहा, हा धागा दिसतोय तुम्हाला मोत्यातून निघालेला। आता आपण त्याच मोत्यातून समोरच्या दिशेने सुई अशी बाहेर काढून घेणार आहे। हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। सुई अद्धर बाहेर काढायची, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा। ही इथे आपली एक चौकट तयार झाली आहे। आणि आता आपण हा एक पांढरा मोती आणि हा एक रंगीत मोती, अशी ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे। लक्ष द्या मैत्रिणींनो, हा एक पांढरा मोती आणि हा एक रंगीत मोती, अशी ह्या 2 मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे।
धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा, म्हणजे आपली डिझाईन सुंदर अशी तयार होते. आता परत आपल्याला 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. ह्याच्या आपल्याला 6 पाकळ्या बनवायच्या मैत्रिणींनो. 6 पाकळ्यांचं फूल आपण इथे करणार आहे. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले. परत आपण ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू. परत आपली इथे अशी डिझाईन तयार होणार आहे. पहा, ही अशी डिझाईन आपली इथे तयार होईल. सुई अलगद बाहेर काढायची, धागा ओढायचा. हे पहा, 2 चौकट आपल्या झाल्या. आता परत हा एक पांढरा, हा एक रंगीत, अशी सुई आपण बाहेर काढू. हे पहा, अशी सुई काढली. धागा व्यवस्थित ओढायचा फक्त, म्हणजे आपली डिझाईन आकार व्यवस्थित तयार होतो. आता परत आपण 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 3 मोती आपण ओवून घेतले आणि परत आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा जो एक रंगीत मोती आहे, 1 2 3 नंबरचा रंगीत मोती. आपण 6 रंगीत आणि 6 पांढरे असे 12 मोती ओवले. तर हे जे 6 रंगीत मोती आहे त्याच्यातूनच आपल्याला सुई बाहेर काढून डिझाईन बनवायची आहे. पहा, ही 3री चौकट आपली झाली. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हा एक पांढरा आणि त्याच्या पुढचा लाल, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढायचा आहे आणि आता परत आपण 3 रंगीत मोती ओवणार आहे. हे 3 रंगीत मोती ओवले. आता ही आपली 4थी चौकट तयार करणार आहे आपण. पहा, आता परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. हा पांढरा, हा रंगीत, ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि आता परत हा पांढरा, हा रंगीत, ह्या 2 मोत्यातून आपली सुई परत अशी बाहेर निघणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. दिसते ना मैत्रिणींनो सुई तुम्हाला? कोणत्या मोत्यातून कोणत्या मोत्यात सुई जाते आहे, कशी काढली जाते आहे, दिसतंय ना तुम्हाला? आता आपण परत ह्या मोत्यात ह्या एक मोती आणि परत 3 मोती धाग्यात ओवून 4थी चौकट 5वी चौकट तयार करणार आहे. पहा, आता आपण परत 3 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हे 3 मोती आपण परत ओवून घेतले आहे रंगीत, आणि हा पांढरा आणि हा रंगीत, असे ह्या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. आणि ह्या मोत्यातून आता आपण सुई बाहेर काढणार आहे समोरच्या दिशेने. 5 चौकट आपल्या तयार झालेल्या आहे. आता आपली ही शेवटची चौकट आहे. लक्ष द्या मैत्रिणी, हा एक पांढरा आणि हा एक रंगीत, अशी सुई आपण परत बाहेर काढून घेतलेली आहे. आणि इथे परत आपल्याला 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. 4 मोत्यांची चौकट तयार होते शेवटची. ही शेवटची चौकट आहे. पहा, नीट लक्ष द्या आणि फुलं करून पहा आणि मला कॉमेंट्सद्वारे कळवा की तुम्हाला फुलं जमली की नाही जमली. जमेलच तुम्हाला शक्यतोवर फुलं, कारण मी अगदीच तुम्हाला सहज असे बनवता येतील अशी फुलं शिकवते आहे. हे पहा, हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता ह्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर निघाली. सुई अद्दर काढायची आहे, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता आपल्याला फुलाची पाकळी बनवायची इथे. ह्या ज्या चौकटी तयार केल्या आहे 6, इथे आपल्याला 6 पाकळ्या बनवायच्या आहे. तर आता आपण काय करणार आहे पहा, हा एक पांढरा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, दिसली का तुम्हाला सुई बाहेर काढलेली? ही अशी सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढचा हा एक रंगीत मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण परत 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 3 रंगीत मोती ओवले आपण आणि आता आपल्याला खाली 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 2 पांढरे मोती, 3 रंगीत 2 पांढरे, 5 मोती आपले इथे झालेले आहे. आणि आपण आता ह्या मोत्यातून सुई काढली. समोरासमोरचे मोती लक्षात ठेवायचे, मधल्या मोत्यातून सुई काढायची नाही. 1 2 3 4 4 मोत्यांची चौकट आहे.
तर आपण हा पांढरा त्याच्या खालचा हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे, साईडचा मोती. आणि आता आपण परत त्याच्यासमोरचा इकडच्या साईडचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. हे मधले मोती 2 सोडायचे आणि साईडच्या मोत्यांमधनं एकदा सुई खाली काढायची, एकदा सुई वरती काढायची. तेव्हा आपली पाकळी तयार होते. आता आपण 3 पांढरे आणि 2 रंगीत मोती ओवून घेतले. आता लक्ष द्या, आता आपण 2 पांढरे मोती ओवल्यानंतर एक पांढरा मोती सोडून दिलेला आहे आणि हा जो एक वरचा पांढरा मोती त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढलेली आहे. आता पहा, इकडनं सुई बाहेर काढली. आता हा साईडचा मोती, इथे आपण 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे. परत 3 रंगीत मोती आपण ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवले आणि आता आपल्याला हा मधला इकडचा मोती साईडचा त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. पहा, किती सुंदर आणि नाजूक अशी पाकळी आपली फुलाची तयार झालेली आहे. पहा, आता परत आपण हा एक पांढरा मोती शेजारचा त्याच्यातूनही सुई बाहेर काढली आणि त्याच्या जवळचा एक रंगीत मोती साईडचा चौकटमधला त्याच्यातूनही सुई आपण आता खालच्या दिशेने बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण परत 3 रंगीत मोती धाग्यात ओढू. 3 रंगीत, 2 पांढरे. हे पहा, 3 रंगीत, 2 पांढरे. हे असे आपण मोती ओवून घेतलेले आहे आणि परत हे 2 पांढरे मोती ओवले. हा एक आपण सरकवला मोती आणि त्याच्यावरचा हा जो एक पांढरा मोती त्याच्यातून सुई आपण परत वरती बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. आता परत आपण 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे फुलं तुम्ही बनवा मैत्रिणींनो. 12 बनवा, 10 बनवा, 20 बनवा आणि त्याची महिरप बनवा. महिरपसुद्धा इतकी सुंदर दिसते. हे पहा, आता आपण परत इकडे 3 मोती ओवले. आता हे 2 समोरासमोरचे मोती आहे. ह्या साईडच्या ह्याच्यातून सुई खाली काढली. आता हा साईडचा मोती ह्याच्यातून आपण सुई परत वरती काढतोय. पहा, अशी सुई बाहेर काढायची. 2 पाकळ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहे. आता आपण तिसरी पाकळी करणार आहे. तर हा पांढरा मोती किंवा तुम्हाला एक सांगते मी, पांढऱ्या मोत्यातून सुई काढायच्याऐवजी तुम्ही हा जो शेजारचा मोती आहे ज्याच्यातून आपण सुई काढून मोती होतो त्याही मोत्यातून सुई बाहेर काढली तरी तुम्हाला ते चालू शकते. पहा, आता मी तुम्हाला ह्या मोत्यातून सुई काढून दाखवली होती आधी. आता हा जो साईडचा मोती आहे रंगीत त्याच्यातून सुद्धा आपण सुई अशी बाहेर काढू शकतो. पहा, पण मी काय करते, हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढते आणि त्याच्या पुढचा हा रंगीत मोती. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा आणि फूल बनवायचा प्रयत्न करा. हे पहा, आता आपण इथे परत 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 3 रंगीत मोती ओवले आणि 2 पांढरे. आता परत आपण एका पांढऱ्या मोत्यातून सुई परत बाहेर काढणार आहे वरच्या दिशेने. हे पहा, हे 3 रंगीत ओवले, हे 2 पांढरे ओवले. हा एक पांढरा साईडला करायचा आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि परत आपण 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 3 रंगीत मोती ओवले आणि परत आपण हा साईडचा मोती ह्याच्यातून सुद्धा सुई अशी बाहेर काढणारे. शेजारचा साईडचा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली. आपल्या किती पाकळ्या तयार झाल्या? 3. आता आपण चौथी पाकळी तयार करणार आहे. परत हा शेजारचा पांढरा मोती, त्याच्या खालचा हा रंगीत मोती त्याच्यातूनही सुई बाहेर काढायची आणि आता परत आपण 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 3 रंगीत मोती ओवले आणि 2 पांढरे.
हे 2 पांढरे मोती ओवले. असे आपण 5 मोती ओवतो. आता पहा, परत हा पांढरा साईडला करायचा आणि हा जो वरती पांढरा आहे त्याच्यातून सुई अशी परत बाहेर काढायची आहे. आणि आता परत 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे, म्हणजे आपली ही पाकळी तयार होते. ही किती चौथी पाकळी आपली तयार होते. पहा मैत्रिणींनो, 6 पाकळ्यांचं फूल आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि आता परत आपल्याला इकडच्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. पहा, लक्ष द्या, खूप सुंदर असं नाजूक असं फूल आपलं हे तयार होणार आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता परत आपण हा पांढरा मोती, त्याच्या पुढचा एक रंगीत मोती, अशी सुई बाहेर काढली. आता परत आपण 3 रंगीत मोती, आणि 2 पांढरे मोती. ही आपली 5वी पाकळी तयार होते मैत्रिणींनो. हां, आपल्याला 6 पाकळ्या बनवायच्या आहे. आता परत आपण हा पांढरा मोती साईडला करणार आहे. त्याच्यावरचा जो पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, आणि आता परत आपण 3 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि आता पहा, आता आपल्याला परत ह्या एका हे जी चौकट आहे, चौकटीचा हा साईडचा मोती, ह्याच्यातून सुई परत अशी वरती बाहेर काढायची आहे. सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता हा एक पांढरा मोती, सरसकट पाकळ्या बनवायच्या आहे फुलाच्या आपल्याला. अशी सुई बाहेर काढली आणि आता परत आता शेवटची पाकळी मैत्रिणींनो. हां, शेवटची पाकळी आपल्याला तशीच करायची आहे. तर आता ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, खालच्या दिशेने आपली सुई बाहेर निघालेली आहे. आणि आता परत आपण 3 रंगीत, 2 पांढरे असे 5 मोती ओवून घेणार आहे. ही शेवटची फुलाची पाकळी आपण बनवत आहे. आणि आता 2 पांढरे मोती, हे 2 पांढरे मोती, किती 5 मोती आपले इकडे झालेले आहे. आता आपण हा एक पांढरा साईडला करून देऊ मोती आणि हा जो एक वरचा पांढरा मोती त्याच्यातून आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 रंगीत मोती आपण ओवून घेतले आणि साईडच्या एका रंगीत मोत्यातून सुई आपली परत वरती निघणार आहे. पहा, हा साईडचा मोती, इथे आपली ही एक शेवटची पाकळी तयार झालेली आहे. पहा, आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. इथे आपल्याला गाठ पाडायची आहे. गाठ हे कशी पाडायची ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे असा दोरा आपण ह्या गोलातून बाहेर काढलेला आहे आणि हा जो दोऱ्याचा गोल होतो तिथे आपल्याला गाठ पाडून घ्यायची आहे. पहा, ही अशी आपण गाठ इथे पाडून घेतलेली आहे. हे असं आपलं सुंदर असं नाजूक असं मोत्याचं फूल तयार झालेलं आहे. पहा, उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. हे पहा, हा आपण धागा कापून घेतलेला आहे. पहा, किती सुंदर असं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे. पहा, हे पहा मैत्रिणींनो, आपली फुलं.
तुम्ही असे ठेवू शकतात, अशी फुलं ठेवू शकतात किंवा महिरप बनवल्याकरता तुम्ही असेही फुलं ठेवू शकतात. पहा, तुम्हाला जसे फुलं ठेवायचे तसे ठेवू शकतात किंवा देवाजवळ रांगोळी करता एकही फूल तुम्ही ठेवू शकतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद.